नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 21 जून 2025. आज सायंकाळची 6ची अपडेट अशी आहे. गेल्या 12 तासामध्ये उजनी धरणामध्ये किती पाणी साठा वाढला, उजनीत येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये किती बदल झाला आहे, त्याचबरोबर उजनीतून भीमा नदीमध्ये कालवा बोगदा यामध्ये किती विसर्ग सध्याला चालू आहे आणि नीरा बेसिनमधून कोणत्या धरणातून किती पाणी सोडलं आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज संध्याकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 495.680 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 2952.44 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 104.25 TMC, म्हणजे जवळपास गेल्या 12 तासात 2 TMC पाण्याची वाढ आपल्या उजनी धरणाच्या पाण्यात झालेली आहे. तर उपयुक्त पाणीसाठा हा 1149.63 दशलक्ष घनमीटर अर्थात 40.59 TMC पाणी उपयुक्त साठा झालेला आहे. तर टक्केवारीची जर आकडेवारी बघितली तर सकाळपेक्षा जवळपास 3% पाणी आपल्या उजनी धरणामध्ये वाढलेलं आहे. सकाळी 72.79% असणार उजनी धरण सध्याला 75.79 एवढं झालेलं आहे. आणि दौंडच्या विसर्गामध्ये सकाळपेक्षा आणखीही घट झालेली आहे. दौंडचा विसर्ग सकाळी 31,482 होता, तो सध्याला 27,456 एवढा विसर्ग सध्याला उजनीत मिसळतोय. आणि बंडगार्डनच्या विसर्गामध्येही घट झालेली आहे, तो 15,000च्या आसपास विसर्ग सध्याला दौंडच्या दिशेने येतोय. त्यामुळं दौंडच्या विसर्गातही आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आज कालव्यातून दुपारी 3 वाजता 500 क्युसेक्सनं पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे आणि 5:30 वाजता बोगद्यातून 200 क्युसेक्सनं पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. तर उजनीतून भीमा नदीमध्ये कालपर्यंत 11,600 होतं. सकाळी 16,600 क्युसेकचा विसर्ग केला होता. त्यामध्ये 5,000ची वाढ करून तो सध्याला 21,600 क्युसेकचा विसर्ग उजनीतून भीमा नदीमध्ये सोडला जात आहे. तसेच नीरा बेसिनमधल्या असलेल्या वीर धरणातून दुपारी 12च्या आसपास 2,000चा विसर्ग वीज निर्मितीच्या माध्यमातून नदीपात्रामध्ये सोडला जात आहे. तो विसर्ग येण्यास आपल्या नरसिंहपूरमध्ये येण्यामध्ये वेळ जाणार आहेच, परंतु पुढील काळामध्ये जर पावसाचं प्रमाण वाढलं तर या विसर्गामध्ये वाढ होऊ शकते. उजनी धरण सध्याला आपलं 75.77% झालेलं आहे, म्हणजेच आता उजनी धरण जवळपास भरत आलेलं आहे. कदाचित जून अखेरपर्यंत उजनी धरण भरलं असतं, परंतु उजनी धरणाच्या पाण्याची जे नियोजन आहे, पूरपरिस्थिती ओढवू नये म्हणून उजनी धरण प्रशासनाने ज्याला नियोजन करावं लागतं त्या नियोजनाचा एक भाग म्हणून उजनी धरणातून 21,600 क्युसेकचा विसर्ग भीमापात्रात, कालव्यातून 500 आणि बोगद्यातून 200 असा जवळपास 22,000 ते 23,000 विसर्ग उजनीतून सोडला जातोय आणि येतोय तो 27,456, म्हणजेच 75% धरण आता सध्याला स्थिर राहील. कारण येणारा विसर्ग आणि जाणारा विसर्गामध्ये फारशी तफावत नसल्यामुळं सकाळीही उजनी धरणाचा पाणीसाठा आहे तेवढाच राहण्याची शक्यता आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.